Good evening, class. How are you all? Welcome to our education platform in Electrostatic Part 22. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 22व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 21व्या भागात आपण शिकलो होतो डायइलेक्ट्रिक्स. त्यानंतर डायइलेक्ट्रिक्सचे दोन टाईपही आपण बघितले. पहिला होता पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा होता नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. या डायइलेक्ट्रिक मटेरियलचं पोलरायझेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आपण असं म्हणत होतो की कन्फ्युजन टाळण्यासाठी फक्त पोलर डायइलेक्ट्रिक्सबद्दलच बोलूया मागच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आजचा हा 22व्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फक्त आणि फक्त नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्सबद्दल. तर आधी आपण डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय आहे ते आठवते का बघा. डायइलेक्ट्रिक्स म्हणजे मी म्हटलं होतं की डायइलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आहे तर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस आहेत की ज्यांच्यामध्ये फ्री चार्जेस नसतील किंवा जे करंट कंडक्ट करणार नाहीत, इलेक्ट्रिसिटी फ्लो करणार नाहीत अशी मटेरियल्स की ज्यांना आपण डायइलेक्ट्रिक्स म्हणतो. विच कॅन बी यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. पण ह्या मटेरियलचं वेगळं पण सांगत असताना किंवा डायइलेक्ट्रिकचा इम्पॉर्टन्स सांगत असताना, फीचर सांगत असताना आपल्याला असं सांगावं लागेल की ही मटेरियल काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड मात्र तयार करतात. म्हणून आपण असं म्हणतोय की दिस मटेरियल कॅन बी एबल टू स्टोअर सम इलेक्ट्रिक एनर्जी इन इट. हे कशामुळे होतं? दिस इज बिकॉज वेन सच ए सबस्टन्सेस आर प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस्ड in opposite direction and the molecules develop a net dipole moment. This is called polarization of the material and such materials are called dielectrics. आठवतंय का? बघा काय होतं ह्या मटेरियलच्या बाबतीत. ज्यावेळेस अशा प्रकारची डायइलेक्ट्रिक्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केली जातील त्यावेळेस ह्यांचे मॉलिक्यूल स्ट्रेच होतात. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल निगेटिव्हली चार्ज पार्टिकलपासून सेपरेट होतो. हे जे सेपरेशन आहे, काही अंतरावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज विभागला जाणं, त्यांच्यामध्ये सेपरेशन होणं, याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय तर पोलरायझेशन म्हणतोय. आणि मग आपल्याला समजतंय की हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज अपोजिट डिरेक्शनने डिस्प्लेस्ड होणं म्हणजेच काय होणं तर पोलरायझेशन होणं. आणि ज्या मटेरियलचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर पोलरायझेशन होतं त्या मटेरियलला आपण म्हणायचं डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक मटेरियल दोन टाईपची, पोलर डायइलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. पोलर डायइलेक्ट्रिकबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. तुम्हाला एक्झाम्पल आठवत असतील की HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2O म्हणजेच पाणी, अल्कोहोल, अमोनिया म्हणजे NH3, NaCl. ही जी काही एक्झाम्पल आहेत, खूप सारे पोलर डायइलेक्ट्रिक्स असतील पण मी काही एक्झाम्पल तुम्हाला अशी सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. आपण त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चरसुद्धा डिस्कस केलं होतं की त्यांचा सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा एकाच ठिकाणी नसतो, कोइन्साइड होत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये काय तयार होतो? इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. म्हणून ह्या पोलर डायइलेक्ट्रिकला काय असते तर नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असते की जे आता नॉन पोलर डायइलेक्ट्रिकच्या बाबतीत होणार नाही आहे. ठीक आहे. बघा आपण पोलर डायइलेक्ट्रिक्सची डेफिनेशन अशी केली होती की ए मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस मीन्स प्रोटॉन, डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ नेगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रॉन्स because of the asymmetric shape of the molecule is called polar dielectrics. पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये काय होत होतं तर सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा म्हणजे प्रोटॉनचा हा सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉनच्या सेंटर ऑफ मासला कोइन्साइड होत नव्हता. मी तुम्हाला त्या HCl आणि H2O साठीचे कोव्हॅलंट बॉन्ड ड्रॉ करून दाखवलं होतं की सेंटर ऑफ मास कसे कोइन्साइड होत नाही आहेत. बरोबर आहे, आठवतं का तुम्हाला? तर हे कशामुळे होत होतं? कोइन्साइड का होत नव्हते तर त्या मॉलिक्यूलच्या ॲटम्सचा जो शेप होता तो काय होता? असिमेट्रिक होता, एकसारखा नव्हता. म्हणून त्यांचा सेंटर ऑफ मास एका ठिकाणी येत नव्हता.
आणि असे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण म्हणत होतो पोलर डायइलेक्ट्रिक्स. असे जे मॉलिक्युल्स ज्या सबस्टन्सेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी प्रेझेंट आहेत, ज्या डायइलेक्ट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत, ते म्हणजे काय झाले तर पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये काय होत होतं तर सेंटर ऑफ मास कोइन्साइड होत नव्हता. तर आता त्याच्या विरोधात असेल ना की ज्यावेळेस आपण नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणतोय, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये काय होत असावं तर सेंटर ऑफ मास कोइन्साइड होत असावा. मग आपल्याला डेफिनेशन करत असताना पण सोपं आहे. ए मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ नेगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. एक मॉलिक्यूल आहे ज्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हा कोइन्साइड होतोय कुणाबरोबर, सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज बरोबर. आणि हे मॉलिक्युल्स ज्या डायइलेक्ट्रिकमध्ये प्रेझेंट आहेत ते डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आहेत तर नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स आहेत. पुन्हा एकदा सांगू, ए मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे लक्षात येत ना तुमच्या प्रोटॉन्स, कोइन्साइड. आता काय लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला तर कोइन्साइड, ते कोइन्साइड होत आहेत. कोणाबरोबर कोइन्साइड होतात, विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इथं काय असतील इलेक्ट्रॉन्स. इज कॉल्ड ए नॉन पोलर मॉलिक्यूल. यांना काय म्हणायचंय, नॉन पोलर मॉलिक्यूल म्हणायचंय. These have symmetrical shapes and have zero dipole moment in the normal state. हे जे काही मॉलिक्युल्स असतील ते शेपने कसे असतील ते सिमेट्रिकल असतील. सगळ्यांचा शेप कसा असणार आहे, एकसारखा असणार आहे. आणि त्यामुळं यांची जी डायपोल मोमेंट तयार होणार आहे ती डायपोल मोमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. का तर सेंटर ऑफ मास काय आहे, एकाच ठिकाणी आहे. बघा काही डायइलेक्ट्रिक्स आहेत की ज्यांचे एक्झाम्पल आपल्याला नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणून देता येतील. द डायइलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेन्झीन, मिथेन आर मेड अप ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स अँड आर कॉल्ड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्सचे काही एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेन्झीन, मिथेन, की ज्यांचं कन्स्ट्रक्शन हे नॉन पोलर मॉलिक्यूलने तयार झालेलं आहे. आणि म्हणून मग जी मटेरियल, जी सबस्टन्सेस नॉन पोलर मॉलिक्यूलने तयार होतात ती काय झाली तर नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स झाली. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागतंय तर पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास म्हणजे प्रोटॉनचा सेंटर ऑफ मास हा कोइन्साइड होतोय कुणाबरोबर तर इलेक्ट्रॉनच्या सेंटर ऑफ मास बरोबर, किंवा सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. हे मी काय बोलते तुम्हाला 2 एक्झाम्पलचं कन्स्ट्रक्शन सांगते, तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की मी असं का म्हणते की दोन्ही चार्जेसचं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचा जो सेंटर ऑफ मास आहे तो एकाच ठिकाणी का येतोय. बघा मी सांगते तुम्हाला. नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचं एक एक्झाम्पल H2 घेतोय आपण. म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम असतील, हा पहिला आणि हा दुसरा. या एका हायड्रोजन ॲटमचा सेंटर ऑफ मास कुठं तर इथं. हा दुसरा 2 नंबरचा हायड्रोजनचा ॲटम, याचा सेंटर ऑफ मास कुठे तर इथं. आणि ह्या दोघांचा मिळून सेंटर ऑफ मास कुठं असेल, या दोघांच्या मध्ये कुठं तर इथं असेल सेंटरला, इथं. हा काय झाला, पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास झाला बरं का, हा पॉईंट, हा इथला हा पॉईंट. आता हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती, 1. हा सुद्धा हायड्रोजनचाच ॲटम आहे, याच्यासुद्धा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती, 1. म्हणजे आता टोटल इलेक्ट्रॉन किती झाले आपल्याकडे, 2. मग ह्या 2 इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास कुठं, पुन्हा इथंच. म्हणजे या हायड्रोजनच्या मॉलिक्यूलमध्ये अशी सिच्युएशन तयार होती की यांचा शेप तुम्ही बघाल कसा आहे तर सिमेट्रिकल आहे. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कुठे आहे, याच ठिकाणी. आणि सेंटर ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा कुठे आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे आहे तर एकाच ठिकाणी. मग तुम्ही मला सांगा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जर एकाच ठिकाणी असेल तर ह्या दोघांनी मिळून
मी असं म्हणू शकते का की इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला? नाही. इलेक्ट्रिक डायपोल कधी तयार होईल? ज्यावेळेस एका पॉईंटपाशी काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या एका पॉईंटपाशी काय आहे तर निगेटिव्ह चार्ज, यांचं सेपरेशन ठराविक डिस्टन्सवर झालेलं आहे, फायनाईट डिस्टन्सवरती झालेलं आहे, तरच मी म्हणेल की हा काय तयार झाला आहे? इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला आहे. पॉझिटिव्ह चार्जही याच ठिकाणी आणि निगेटिव्ह चार्जसुद्धा याच ठिकाणी, अशा ठिकाणी मी ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक डायपोल नाही म्हणू शकणार आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असेल ती काय असणार आहे? 0 असणार आहे. बघा, ज्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल तयारच होत नाही, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोलच नाही, तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कशी काय तयार होणार? जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तुम्ही अशी लिहिता Q मल्टिप्लाइड बाय ट्वाईस L, बरोबर आहे ना? म्हणजे ह्या दोन चार्जपैकी कोणत्या तरी एका चार्जची मॅग्नेट्यूड आणि दोन चार्जमधलं डिस्टन्स ट्वाईस L. जर दोन्ही चार्ज एका ठिकाणी असतील तर मी हे ट्वाईस L इथं लिहू शकणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय होऊन जाईल तर 0 होऊन जाईल. म्हणजे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते आपल्याला की या मॉलिक्यूलची जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे ती इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय असणार आहे? 0 असणार आहे. का? तर या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल तयार होत नाही. कशामुळे तयार होत नाही? तर पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास काय होत असतो तर एकाच ठिकाणी येत असतो. राहील लक्षात? दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक्सचं, ते म्हणजे CO2. कार्बनचा एक ॲटम आहे, ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत, यांचं एकत्रीकरण म्हणजे काय झालं तर CO2 मॉलिक्यूल तयार झाला. ठीक आहे, तुम्ही बघाल की शेप कसा आहे ते सिमेट्रिक आहे. हा जो कार्बन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज, ऑक्सिजनवरती चार्ज निगेटिव्ह, ह्या ऑक्सिजनवरचा चार्ज निगेटिव्ह. हा एकच पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे इथं कार्बन, तर याचा सेंटर ऑफ मास कुठं आहे? इथं, इथे. ठीक आहे, हा फक्त एकटाच ऑक्सिजन ॲटम घेतला, याचा सेंटर ऑफ मास कुठं तर इथं, की जो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. इथं या ऑक्सिजनचा एकट्याचा सेंटर ऑफ मास घेतला तर इथं, आणि ह्या दोघांचा मिळून जर मी सेंटर ऑफ मास घेत असेल तर तो या ठिकाणी येईल, म्हणजे इथंच येईल की जिथं पॉझिटिव्ह चार्जचा काय होता? सेंटर ऑफ मास होता. म्हणजे बघा, CO2च्या बाबतीत सुद्धा असंच घडलं की पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास काय होतोय तर एकाच ठिकाणी येतोय. म्हणजे इथं सुद्धा हायड्रोजनसारखंच होईल, हायड्रोजनच्या मॉलिक्यूलसारखंच होणार आहे की पॉझिटिव्ह चार्जचा आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास एका ठिकाणी आला, त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल काही फॉर्म नाही झाला, आणि जिथं इलेक्ट्रिक डायपोल नाही तिथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट सुद्धा नाही. आणि ही नसलेली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मी कशी लिहील तर P = 0. म्हणजे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकलचा सेंटर ऑफ मास हा काय होतो? कोइन्साइड होत असतो, तो एकाच ठिकाणी येत असतो, आणि त्यामुळं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय होते तर 0 होते. राहील ना लक्षात? बघा, पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पोलरायझेशन म्हणजे लक्षात आहे ना की मॉलिक्यूलमध्ये जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत त्यांचं काय होणं तर सेपरेशन होणं, काहीतरी फायनाईट डिस्टन्सवरती ते विभागले जाणं आणि त्यातून तयार होणं इलेक्ट्रिक डायपोल, की जो इलेक्ट्रिक डायपोल तयार झाल्यामुळं तयार होणारी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही अलाइन होते. कुणाच्या डिरेक्शनला तर अलाइन इन द डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मग त्यावेळेस आपण म्हणतो की चार्जेसचं काय झालं तर पोलरायझेशन झालं. आता बघा, नॉन पोलर डायलेक्ट्रिक ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला जाईल त्यावेळेस त्याचं बिहेवियर काय असेल हे आपण पाहतोय. त्याआधी आपण असा विचार करूयात की नाही, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस नाही केला गेला नॉन पोलर डायलेक्ट्रिक, त्यावेळेची सिच्युएशन काय होती? बघा, एक नॉन पोलर डायलेक्ट्रिकचा एक स्लॅब मी घेतला, एक तुकडा घेतला आहे त्या मटेरियलचा की ज्याला आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हणतो. मग कोणतंही मटेरियल असू देत, त्याच्या सराउंडिंग स्पेसला इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, म्हणून मी असं म्हणते की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे 0 आहे.
इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असताना आपण ज्यावेळेस त्या मटेरियलमध्ये बघतोय की त्याचे मॉलिक्यूल कसे आहेत, त्याचं मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यावेळेस मला असं दिसतंय की मी बघा एक सर्कल ड्रॉ करून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या खाली असं निगेटिव्ह साईन दाखवलेलं आहे, की जेणेकरून मला दाखवायचं आहे की हा असा पॉईंट आहे त्या मॉलिक्यूलमधला की जिथं सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज आर कोइन्साइड्स. इथं ते काय झालेले आहेत तर कोइन्साइड झालेले आहेत. म्हणजे ते कोणत्याही प्रकारचा टायनी इलेक्ट्रिक डायपोल तयार करत नाही, त्यांना इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नाही आणि त्यांचं काही सेपरेशन झालेलं नाही, म्हणजे त्यांचं पोलरायझेशन होत नाही. कधी? इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, ॲब्सेंट आहे. येतंय लक्षात? आता बघा, आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. समजा आपण हा मोलेक्यूल घेतला की ज्याचा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचा सेंटर ऑफ मास निगेटिव्हली चार्ज पार्टिकलच्या सेंटर ऑफ मासला कोइन्साइड करतोय. तर आता पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होतं म्हणजे ॲटमचं काय होईल माहिती आहे, स्ट्रेचिंग होतं. बघा, हा जो ॲटम आहे तो असा दिसायला लागेल. इथं जाईल पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं येईल निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज इथंच का गेला बरं, तर आता आपण असं म्हणतोय की हे नॉन पोलर डायलेक्ट्रिक कुठं प्लेस केलं गेलं आहे तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं गेलं आहे. ह्याच्या आजूबाजूला सगळीकडं काय आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह चार्जपासून निघतात आणि कुठं जातात तर निगेटिव्ह चार्जकडं. म्हणजे इथं असणारे खूप मोठा पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं असणारे निगेटिव्ह चार्ज की ज्यांच्यापासून निघणारे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून चालल्यात तर पॉझिटिव्ह चार्जकडून कुठं चालल्यात निगेटिव्ह चार्जकडे, की ज्यांना मी म्हणते की त्यांनी काय तयार केलंय, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार केले की ज्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे E बार. मग आता हा एक एक ॲटम आणून मी जर इथं ठेवला तर तुम्हाला तर माहितीच आहे की एखादा डायपोल ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये प्लेस केला जातो त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्याच्यावरती काय करतो, टॉर्क ॲक्ट करतो. आणि त्या टॉर्कमुळं तो जो ॲटम आहे तो त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला कसा होतो, पॅरलल होतो. ठीक आहे, इथं तशी सिच्युएशन नव्हती. पण मग आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की पोलर डायलेक्ट्रिक असू देत किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक असू देत, इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्या गेल्यानंतर त्यांच्यापासून टायनी इलेक्ट्रिक डायपोल, छोटे छोटे इलेक्ट्रिक डायपोल तयार होतात की जे इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात, स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात आणि जे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसुद्धा तयार करतात. मग बघा, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपण कुठून कुठं दाखवतो तर निगेटिव्ह चार्जपासून कुठं दाखवतो, पॉझिटिव्ह चार्जकडं. म्हणजे ही काय झाली तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झाली, की जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मला कोणाच्या दिशेने जाणारी दिसते तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या दिशेने जाणारी दिसते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेलेला प्रत्येक एक नॉन पोलर मॉलिक्यूल काय करतो, अशाच प्रकारचं बिहेवियर दाखवतो की ज्यामुळं याला काय तयार होते तर काहीतरी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होते की जी नॉट इक्वल टू 0 असते. का बरं, तर ते सगळेच्या सगळे अलाइन होत असतात. प्रत्येक एका मॉलिक्यूलची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही अलाइन होते इन द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग आता ही एका ॲटमची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झाली, ही दुसऱ्या ॲटमची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झाली, निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे जाणारी. आणि हे एका दिशेने जाणारे व्हेक्टर आहेत म्हणजे एकमेकांमध्ये काय होतील तर ॲड होतील. मग असं प्रत्येक एका ॲटमचं झाल्यानंतर काहीतरी रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याकडे असेल की जी 100% काय असेल, नॉट इक्वल टू 0 असेल. आणि ती सगळीच्या सगळी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही कुणाच्या दिशेने जाणारी असणार आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या दिशेने जाणारे असणार आहे. बघा, ह्या नॉन पोलर डायलेक्ट्रिकचा स्लॅब बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही ॲटम दिसतात ते नॉन पोलर डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये की ज्यांचा निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जपासून सेपरेट तुम्हाला झालेला दिसतोय. का तर इथं ॲटमचं काय झालेलं आहे, स्ट्रेचिंग झालेलं आहे की ज्या स्ट्रेचिंगमध्ये पॉझिटिव्ह चार्ज एकत्रित आले आणि निगेटिव्ह चार्जपासून सेपरेट झाले, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल एकत्रित आले आणि पॉझिटिव्ह चार्जपासून काय झाले, सेपरेट झाले. म्हणजे त्यांनी इथं काय तयार केला तर इलेक्ट्रिक डायपोल तयार केला, छोटासा इलेक्ट्रिक डायपोल तयार केला की ज्याची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मला या दिशेने दाखवावी लागेल. या एका ॲटमसाठीची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट या दिशेने, याची या दिशेने,
या ॲटमची या दिशेने. बघा, आता जर आपल्याला कोणी विचारलं की ह्या स्लॅबची टोटल किंवा नेट ॲटॉमिक डायपोल मोमेंट किती आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किती आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये मला हे प्रत्येक एक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दुसऱ्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटमध्ये काय करावे लागेल, ॲड करावे लागेल. पी प्लस पी प्लस पी प्लस पी, हे असं 6 वेळा ही 6 इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मी ॲड करील आणि त्यानंतर मला काय मिळेल, तर या नॉन पोलर डायइलेक्ट्रिक स्लॅबसाठीची नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किंवा टोटल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. बरोबर आहे ना. मग बघा, आपण इलेक्ट्रिक फील्ड वाढवत गेलो तर अशा सिच्युएशनमध्ये ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसुद्धा काय होणार आहे, तर वाढत जाणार आहे. का वाढत जाणार आहे, तर पोलरायझेशन काय होणार आहे, वाढत जाणार आहे. पोलरायझेशन वाढत जात आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं आणि निगेटिव्ह चार्जचं अंतर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड वाढलं की हे अंतर वाढत जाते. बघा, म्हणजे हे अंतर वाढतंय. तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट माहिती आहे का, पी इक्वल टू क्यू मल्टिप्लाइड बाय ट्वाईस एल. ह्या दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमधलं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर ट्वाईस एल म्हणतो. डिस्टन्स बिटवीन टू अनलाईक चार्जेस, की ज्यांच्यामुळे काय तयार झाला आहे, डायपोल तयार झाला, इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला. हा सेंटर, हे एल एल डिस्टन्स, की ज्यांच्या मिळून काय तयार होतं, तर ट्वाईस एल डिस्टन्स तयार होतं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जमधलं डिस्टन्स काय झालं, तर ट्वाईस एल झालं. मग मी असं म्हणते की पोलरायझेशन वाढतंय त्यावेळेस आपण असं म्हणतो की इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय होती, वाढते. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वाढण्याचं कारण काय, तर दोन चार्जेसमधलं सेपरेशन काय होत जाते, वाढत जाते. आणि हे सेपरेशन कुणामुळे वाढतंय, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे होत आहे. याचा अर्थ असा आहे की डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन अँड पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पोलरायझेशन वाढतंय, का वाढतंय, तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय होती, वाढती. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट का वाढतीये, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होतीये, तर इन्क्रीज होतीये. हे त्यांच्यामधलं रिलेशन आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कपॅसिटर नावाचा एक कॉम्पोनंट आपण याच्या पुढे शिकणार आहोत. त्या कपॅसिटरच्या 2 पॅरलल प्लेट्समध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल इंट्रोड्यूस केले जातात, की ज्यामुळं जे सिस्टीमचं टोटल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कमी होऊन जातं. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड कमी झाल्यामुळं त्या कपॅसिटरची चार्ज स्टोरिंग कपॅसिटी वाढते. म्हणजे ह्या पोलर डायइलेक्ट्रिक किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर कशासाठी केला जातो, असं जर कोणी विचारलं तर त्याचं अगदी साधंसं उत्तर असेल की कपॅसिटरची चार्ज स्टोरिंग कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी केला जातो. ठीक आहे. मग आता आपण जो पॉईंट शिकायला घेतलेला आहे तो असा आहे की रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, कमी होतं. रिडक्शन होतं, रिड्यूस्ड होतं, कमी होतं. काय कमी होतं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या पोलरायझेशनमुळं, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जच्या सेपरेशनमुळं, की जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कोणाचे आहेत, तर एका डायइलेक्ट्रिक मटेरियलचे आहेत आणि त्यांचं पोलरायझेशन झालं. आणि त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलचं पोलरायझेशन झाल्यामुळं इलेक्ट्रिक फील्डचं काय झालं, तर रिडक्शन झालं. असा हा कॉन्सेप्ट आहे. बघा, बऱ्यापैकी वेळेस असं असतं की फिजिक्समध्ये आपल्याला नुसतं हेडिंग जरी समजलं की काय हेडिंग खाली आपण स्टडी करणार आहोत, ते हेडिंग जरी आपल्या लक्षात आलं तरी आपलं बरंचसं काम सोपं होऊन जातं. मग बघा की आपल्याकडे एक प्लेट आहे की जी पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे, प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपल्याकडे दुसरी एक प्लेट आहे जिच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज कसा दिला असेल मी, तर बॅटरी कनेक्ट केली. जिथं पॉझिटिव्ह टर्मिनल होतं ती प्लेट झाली पॉझिटिव्हली चार्ज प्लेट, जिथं निगेटिव्ह टर्मिनल होतं ती झाली निगेटिव्हली चार्ज प्लेट. ठीक आहे. मग आता हे लक्षात ठेवा, इथं बॅटरी आहे किंवा सेल आहे. मग यामुळे काय तयार झालं, तर या दोन्ही प्लेटने आपण असं म्हणूयात की ह्या 2 प्लेट जिथं प्लेस केल्या गेल्या ते फ्री स्पेस आहे किंवा एअर आहे. ह्या 2 प्लेटच्या मध्ये एअर आहे.
मग आता दोन प्रकारचे चार्जेस आहेत, म्हणजे इथं काय तयार झाली तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार झाली. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालंय चार्जेसचं, म्हणजे तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असेल तर युनिफॉर्म असेल. बरं, ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कशाने रिप्रेझेंट करतो तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सने रिप्रेझेंट करतो. ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून कुठं जाणारे असतील, फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याकडे एक अशी सिस्टीम आहे की ज्या सिस्टीमने एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल आहे म्हणून मी ह्याला म्हणते ई असं आपण म्हणूयात, म्हणजे आपल्या लक्षात राहील, आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल की हे काय आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक असं इलेक्ट्रिक फील्ड आहे की जे आपण प्रोड्यूस केलेलं आहे, तयार केलेलं आहे. ठीक आहे, आता डायइलेक्ट्रिकचे दोन टाईप आपण शिकलो, एक होता पोलर डायइलेक्ट्रिक, दुसरा होता नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. ह्या दोघांनाही स्टडी करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की पोलर डायइलेक्ट्रिकचं जे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज हे कोइन्साइड होत नव्हते. तरीही ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्या गेल्यानंतर काय तयार करत होते तर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट तयार करत होते. इथं ज्यावेळेस मी नॉन पोलर डायइलेक्ट्रिक शिकायला घेतला त्यावेळेस मला कळलं की सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज हे कोइन्साइड होत आहेत. अशा सिच्युएशनमध्ये मी त्यांना उचललं आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर तिथं सुद्धा त्यांचं काय झालं तर पोलरायझेशन झालं, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचं काय झालं सेपरेशन झालं. म्हणजे डायइलेक्ट्रिक कोणत्याही टाईपचं असू देत, पोलर डायइलेक्ट्रिक असू देत किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक असू देत, ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं की काय तयार करतात टायनी इलेक्ट्रिक डायपोल तयार करतात. म्हणजे ते इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म करतात. आणि हा इलेक्ट्रिक डायपोल का फॉर्म होतो तर त्या डायइलेक्ट्रिकचं काय होतं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होणं म्हणजे काय तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ठराविक एका अंतरावरती काय होणं सेपरेट होणं, म्हणजे त्यांचं काय होणं पोलरायझेशन होणं. ठीक आहे, मग आता पोलरायझेशन झालं. बघा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला गेलेला जो डायइलेक्ट्रिक मटेरियलचा ॲटम होता तो काय झाला स्ट्रेच झाला, आणि स्ट्रेच होऊन त्यांचा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय झाला एका ठिकाणी आला. पॉझिटिव्ह चार्ज कुठे गेला इथं गेला इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि निगेटिव्ह चार्ज इथं आला. इथं पॉझिटिव्ह चार्ज इथं निगेटिव्ह चार्ज. जेवढे काही ॲटम्स मी इथं ड्रॉ करील जेवढे केवढे तुम्हाला ड्रॉ करायचे तुम्ही ड्रॉ करू शकता. सगळ्यांचा निगेटिव्ह चार्ज इकडं पॉझिटिव्ह चार्ज इथं. कारण तुम्हाला मी सांगितलंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही डायपोल प्लेस करता त्यावेळेस ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या डायपोलवर काय करतं टॉर्क ॲक्ट करतो, आणि त्या टॉर्कची एबिलिटी काय असते त्या इलेक्ट्रिक डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बरोबर कसं आणायचं पॅरलल आणायचं. मग हे सगळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही अशी की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे इलेक्ट्रिक डायपोल कसे आलेले दिसतात ते पॅरलल आलेले दिसतात. ठीक आहे, मग आता बघा झालं काय तर प्रत्येक एका ॲटमला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट तयार झाली. ती इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट कुठून कुठं जाणारी आहे तर निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं जाणारी आहे. मी ती इथं ड्रॉ करत नाही की जिला आपण कॅपिटल पीने रिप्रेझेंट करतोय म्हणतोय इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट जाते कुठून निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं, मी इथं ती ड्रॉ करत नाही. इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे एक इलेक्ट्रिक फील्ड ड्रॉ करायचं आहे. बघा हे तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड होतं ह्या प्लेटमुळे तयार झालेलं. ठीक आहे, की ज्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुम्ही काय प्लेस केला आहे तर एक रेक्टँग्युलर स्लॅब प्लेस केला आहे की जो डायइलेक्ट्रिक मटेरियलपासून तयार झालेला आहे. डायइलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही इथं प्लेस केलेलं आहे, आणि हे जे दिसतात ते डायइलेक्ट्रिक मटेरियलचे ॲटम्स आहेत की ज्यांचं काय झालंय पोलरायझेशन झालंय. पोलरायझेशनमुळे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आपल्याला काय दिसतात ते सेपरेट झालेले दिसत आहेत, म्हणजे त्यांचा इलेक्ट्रिक डायपोल तयार झालेला दिसतोय. आणि पॉझिटिव्ह चार्ज अशा ठिकाणी जातात आहे की ते कोणाच्या दिशेने चाललेले आहेत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या दिशेने चाललेले आहेत. ठीक आहे, मग आता बघा इथं होतं काय प्रत्येक एका ॲटमचं स्वतःचं असं इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. मग बघा इथं आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं काय आहे तर निगेटिव्ह चार्ज.
मग हे इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठं जाणार असेल, पॉझिटिव्ह चार्जकडून निगेटिव्ह चार्जकडे जाणार असेल. या ॲटमचं सुद्धा काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं की जे एका ॲटममध्ये तयार होतं आहे. म्हणजे हा ॲटम कशामध्ये आहे तर ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आहे ते कुठं तयार होतं आहे तर एका डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये तयार होतं आहे. हे स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड की जे पोलरायझेशनमुळे तयार होतं आहे, म्हणून आपण त्याला म्हणूयात की पोलराइज्ड इलेक्ट्रिक फील्ड. ते काय आहे, पोलरायझेशनमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणून ते काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन आहे. मग बघा हे तर इलेक्ट्रिक फील्ड या ॲटमसाठीचं मी असं ड्रॉ केलं. बघा मी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नाही ड्रॉ करत आहे, मी काय ड्रॉ करते तर इलेक्ट्रिक फील्ड ड्रॉ करते. जे इलेक्ट्रिक फील्ड एका ॲटमने काय केलेलं आहे त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या स्लॅबमध्ये आतमध्ये तयार केलेलं आहे. मग बघा आता की होईल काय, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथं शेजारी काढते बघा. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने जाणार आहे. या ॲटमने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड मात्र या दिशेने जाते. या ॲटमने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड मात्र काय होतंय तर या दिशेने जाते. ठीक आहे. आणि हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. बघा असं ड्रॉ करते. हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. आपण कसं रिप्रेझेंट केलं तर ई असं रिप्रेझेंट केलं. आणि ह्या दोन ॲटमने त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या स्लॅबमध्ये आतमध्ये तयार केलेलं स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन म्हणतोय, किंवा ज्याला आपण पोलरायझेशन फील्ड असं सुद्धा म्हणू शकतोय. मग मी त्याला रिप्रेझेंट करते ई ने. ठीक आहे. मग काय होईल बघा, या दिशेने जाणारं इलेक्ट्रिक फील्ड एका ॲटमचं, दुसरं पण इलेक्ट्रिक फील्ड त्या दिशेनेच चाललेलं आहे दुसऱ्या ॲटमचं. इलेक्ट्रिक फील्ड हे व्हेक्टर क्वांटिटी आहे, एकाच दिशेने जाणारे व्हेक्टर आहेत, म्हणजे ते एकमेकांमध्ये काय होतील ॲड होतील. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता या दोन ॲटममुळे तयार झालेलं रिझल्टंट टोटल इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने जाणार आहे, या दिशेने जाते. ठीक आहे. म्हणजे आता होईल काय तर एवढं इलेक्ट्रिक फील्ड ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड बरोबर ज्यावेळेस तुम्ही ॲड कराल, हे पोलरायझेशन फील्ड आहे, ई हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, दोन्हीही व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. त्यांची ॲडिशन करत असताना काय होणार आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार आहे. एक या दिशेने चालला, एक दुसऱ्या दिशेने चालला, अपोजिट डायरेक्शनने आहेत. म्हणजे ई मायनस काय होणार आहे ते ई होणार आहे. पण असं होत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इथून इथंपर्यंत आहे, आणि डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये तयार झालेले जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ना ते मात्र इथून इथंपर्यंतच आहे. म्हणजे एवढं इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रिक फील्डला काय होईल कॅन्सल आउट होईल, आणि एवढं इलेक्ट्रिक फील्ड मात्र काय होईल शिल्लक राहील. हे शिल्लक राहिलेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे उरलेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे की हे शिल्लक राहिलेले इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला कुठं ऑब्झर्व करायला मिळणार आहे तर या डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये ऑब्झर्व करायला मिळणार आहे. याचा अर्थ असा की ज्यावेळेस दोन प्लेटमध्ये तुम्ही एखादा डायइलेक्ट्रिक स्लॅब प्लेस करताय, तुम्ही एखादा डायइलेक्ट्रिक मटेरियलचा स्लॅब ठेवताय, त्यावेळेस जे टोटल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय केलं जातं कमी केलं जातं. म्हणजे त्याचं काय होतं रिडक्शन होतं. ते या पद्धतीने होतं. आले लक्षात. म्हणजे जर मला कुणी आता विचारलं की बघा या सर्वांवरून एक गोष्ट लक्षात येईल की द नेट इलेक्ट्रिक फील्ड ई कुठं आहे. हे नेट इलेक्ट्रिक फील्ड जे रिड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे, जे कमी झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेट्यूडने कमी झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरं हे कमी झालेलं मॅग्नेटिक फील्ड कुठं असेल तर डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये असणार आहे. त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या आतमध्ये तुम्ही जो डायइलेक्ट्रिक मटेरियलचा स्लॅब किंवा डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलेलं आहे त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलचं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. द नेट इलेक्ट्रिक फील्ड ज्याला आपण म्हणतोय, मी ते रिप्रेझेंट केलं ई नेट असं. ठीक आहे. कुठं असणार आहे हे इनसाइड द डायइलेक्ट्रिक, त्या डायइलेक्ट्रिकच्या आतमध्ये हे प्रोड्यूस झालेलं असणार आहे. इज द व्हेक्टर सम ऑफ, ही व्हेक्टर सम आहे. व्हेक्टर सम लक्षात घ्या तुम्ही. एक जे इलेक्ट्रिक फील्ड आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किंवा ज्याला आपण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड म्हणतोय, बाहेरच्या दिशेने चाललेले आहेत असे. ठीक आहे. जे आपण अप्लाइड केलेले, इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रिक फील्ड या असं डावीकडून उजवीकडे निघालेलं आहे. आणि जे पोलराइज्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे आतमध्ये चार्जेसचं पोलरायझेशन झाल्यामुळे डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये तयार झालेले जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते मात्र उलट दिशेने की ज्याला आपण ई ने रिप्रेझेंट केले.
आणि ह्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणून आपण ने रिप्रेझेंट करतोय. हे तर लक्षात आहे ना तुमच्या. यांची व्हेक्टर सम बघा, हा पण व्हेक्टर आहे, हा सुद्धा व्हेक्टर आहे. यांची ॲडिशन करायची, पण डायरेक्शन मात्र कशी अपोजिट आहे. म्हणजे त्यांचे सम होत असताना आपल्याला प्रत्यक्षात काय करावं लागेल तर सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. का तर त्यांची डायरेक्शन काय आहे, विरोधी आहे, विरोधात आहे एकमेकांच्या. व्हेक्टर सम ऑफ द अप्लाइड फील्ड अँड द पोलरायझेशन फील्ड. व्हेक्टर सम आहे कुणाची, अप्लाइड फील्डची, आणि कुणाची तर पोलरायझेशन फील्डची. बघा, अप्लाइड फील्डला आपण काय म्हणतोय तर एक्सटर्नल फील्ड, आणि पोलरायझेशन फील्डला आपण काय म्हणतोय तर EP. म्हणून मी इथं काय लिहिल तर नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक इज इक्वल टू व्हेक्टर सम ऑफ, म्हणजेच इथं काय होणार आहे तर सबस्ट्रॅक्शन होणार आहे, कारण दोन्ही व्हेक्टरची डायरेक्शन कशी होती, अपोजिट होती. मी ही कशाच्या फॉर्ममध्ये लिहिते तर मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहिते. म्हणजे मी काय करील, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या मॅग्नेट्यूडमधून जे पोलरायझेशन इलेक्ट्रिक फील्ड आहे, पोलरायझेशन फील्ड आहे, ते मी काय करून टाकील, सबस्ट्रॅक्ट करून टाकील. म्हणजे हे पोलरायझेशन फील्ड आणि हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड एवढं काय होईल तर एकमेकांना कॅन्सल आउट होईल, आणि एवढं मात्र काय राहील तर शिल्लक राहील. आणि हे शिल्लक म्हणजे काय आहे, आपलं नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक स्लॅब ऑर डायइलेक्ट्रिक. आशा करते आज जे शिकवलेलं आहे तुम्हाला सर्व समजलेलं आहे. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपला कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. पुन्हा भेटूयात आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे 23व्या भागामध्ये. टिल देन स्टे होम, स्टे सेफ, बाय.